किसकी मौत आई मेरे सामने? बाळ कुर्मदास माया ममतेचे शब्द प्रेमाच्या कोण बोलावतंय मला, कोण हाक देतोय मला? बाळ कुर्मदास, अरे जा दे, विश्वाचा दे, पंढरीचा पांडुरंग तुला हाक देतोय म्हटलं. काय माझा देव, विश्वाचा देव, पंढरीचा पांडुरंग? एक बार सामने आ मेरे, ये देख. पंढरीचा पांडुरंग? देवा कुठं आहेस तू? देवा कुठं आहेस तू? बाळ कुर्मदास, अरे जा दे, पंढरीचा पांडुरंग तुझ्या पृष्ठभागी आहे म्हटलं. माझा देव, माझा पांडुरंग माझ्या पाठीशी आहे. माझा पांडुरंग माझ्या पाठीशी आहे. माझा आहे, माझा. ऍक्टिंग मस्त केली. बाळ कुर्मदास, अरे तू केलेली भक्ती तर मग धनर या पंढरीच्या पांडुरंगाची तू भक्ती केली आणि ही तुझी भक्ती पाहून हा तुझा देव आज तुला दर्शन देताच आला. देवाच्या दर्शनाच्या तुला लागली म्हणूनच पैठण नावाचा त्याग करून पंढरपुराच्या दिशेनं तू निघाला. हातपाय नसलेला हा तुझा देह घेऊन वेळत्या मार्गाने काट्या कुट्यांना नज बांधता या तुझ्या देवाच्या दर्शनासाठी तू निघाला आणि सांप्रदाय स्थिरावलायस तोच्या गौ क्षेत्राच्या ठिकाणी. आणि याच गौ क्षेत्राच्या ठिकाणापासून पंढरपूर आहे ते 7 कोस दूर. तरी सुद्धा या देवाच्या दर्शनाच्या तुला लागली. म्हणूनच ही तुझी भक्ती पाहून हा तुझा देव पंढरपुराचा त्याग करून याच गौ क्षेत्राच्या ठिकाणी आज तुला दर्शन देता झालं. देवा माग म्हटलं अशी कोणती तुझी इच्छा आहे आणि ती इच्छा या तुझ्या देवानं परिपूर्ण करायला हवी. देवा तुमच्या सगुणे सावळ्या रूपाचं दर्शन झालं. मला अन्य काय हवंय पण भगवय प्रत्यक्षानं देण्यासाठी जर का आला असाल तर देवा तुमचं अखंड चिरंतन सानिध्य मला हवंय. देशील का भगवय, देशील का भगवन, देशील का? तथास तथास तथास. नाही देवा नाही. त्यांच्यासारखी माणसं असताना, त्यांच्यासारखा समाज असताना देवा नाही. नाही देवा नाही. नाही देवा तुझे तो बाद में देखता हूँ. अच्छा किया तो खुद चलकर तेरे सामने आया है. लेकिन पहले जिसने मुझे ललकारा वो पांडु कहाँ है? नहीं छोड़ूंगा उसे, ढूंढ निकालूंगा. सबसे पहले उसे काट डालूंगा, बाद में सबकी कबर यही खोद डालूंगा. राजशाह
अरे मला शोधतोय पांडू गोळ्या तू शोधतोय तुझ्या मनाच्या ठिकाणी अनेक प्रश्न निर्माण झाले असते अनेक शंका निर्माण झाले असते मग त्याच प्रश्नांची उत्तर त्याच शंकेचं निरसन बाळ कुर्मदास आज तू करणार आहे तेव्हा साऱ्या शंकांचं निरसन मी करणार तो कसा त्या सर्वस्वी कारणीभूत बैस या देवाच्या दर्शनासाठी पैठण नावाचा त्याग करून पंढरपुराच्या दिशेनं तू निघालास मग मला सांगेल पैठण पासून या चंद्रपूर क्षेत्रात येपर्यंत मार्गात येत असताना तुला कुणीच नाही करे सहाय्य केले तेव्हा तुम्ही निर्माण केलेला मानवतेचा थरा अद्याप पर्यंत मिटला नाही आणि म्हणून नामदेव महाराजांच्या साथनं माझ्या पंढरीच्या वारीला सुरुवात झाली पैठण गावचा त्याग मी केला नामदेव महाराजांच्या सोबतीनं मी चालू लागलो पण तेव्हा काही अंतर जातो न जातो तोच नामदेव महाराजांचा मेळा दिसेनासा झाला क्षणभर इकडं तिकडं आशेनं पाहतात एका व्यापाऱ्यानं काही अंतरापर्यंत मला मोलाची साथ दिली पण बोलता बोलता तो व्यापारी सुद्धा कुठच्या कुठं निघून गेला मग आता कुठं जावं हा प्रश्न ज्या क्षणी निर्माण झाला त्याच वेळी समोर दिसणाऱ्या मार्गाने मी चालू लागले तोच देवा मला मोठा अथांग जलाशय माझ्या डोळ्यासमोर उभा झाला हा जलाशय कसा पार करावा या विवंचनेत असताना एका कोळी आजोबांनी जल्दी बता दे कहा है एका कोळी आजोबांनी मला इथं आणून सोडलं ते आजोबा म्हणजे पांडुरंग आणि तो व्यापारी म्हणजे विठोबा पांडुरंग पांडुरंग कहा है विठोबा 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 पांडुरंग विठोबा विठोबा पांडुरंग विठला भक्ती तत्व आहे अरे ज्याने तुला सहाय्य केलं तो म्हणजे पांडू कोळी आणि विठोबा विष्णू हे बादशाह अरे ज्यानं तुला रोखलं तो पांडू कोळी दुसरा तिसरा नसून बाळ कुमदास अरे ज्याची तू भक्ती केलीस तो तुझा देव विश्वाचा देव पंढरीचा पांडुरंग मानवाचा रूपात सदैव तुला सहाय्य करता झाला रक्षण करता हा तुझा देवच होता तेव्हा माझ्या सहाय्यार्थ माझ्या रक्षणार्थ मानवाच्या रूपात तेव्हा त्या तुमच्या मानवी रूपाला मी नाही ओळखू शकलो मी अनन्य भावे क्षणारे भगवंत मला क्षमा करा भगवंत क्षमा करा बड़े ब्राह्मण अब मैं जान गया हूँ वो पांडु और ये तेरा ईश्वर एक ही है अच्छा किया बहुत अच्छा किया जो खुद चलकर इस रूप में तू मेरे सामने आया है लेकिन यहाँ से जिंदा बचकर वापस जा ही नहीं सकता जानता है क्यों जानता है नहीं जानता है ना तो सुन लेना तू जहां खड़ा है ना वो हमारा कब्रिस्तान है और हमारे कब्रिस्तान के मिट्टी के ऊपर खड़ा है
यहाँ से जिंदा बचकर वापस जा ही नहीं सकता। सबकी कबर यही फोड़ डालूंगा। तुझे तो चिंता से तुम्ही सरळ संपवलं रे बादशाह. हा पंढरीचा पांडुरंग तुला सांगतो. हे म्हटलं त्या देवाच्या चरणावर ये आणि सत्मार्गानं वाग. कोई जरूरत नहीं है मुझे. झुकूंगा नहीं. झुकाऊंगा. त्या देवाच्या चरणावर येणार नाहीये. बघा देव तुला सांगतो आजपर्यंत तुझ्या द्वंद्वाला बसलंच अल्लाह. मग तुझे नेत्र बंद आणि ते तुझ्या अंधाला हात पहा तुझ्या नेत्रासमोर काय ती गौर राहतो. बड़वे ब्राह्मण, ये तेरे ईश्वर की आखिरी ख्वाहिश समझकर मैं मेरे अल्लाह को पुकारता हूँ. मेरे अल्लाह पर पूरा भरोसा है मेरा. मेरे आंखों के सामने मेरा अल्लाह ही आएगा. जब मेरा अल्लाह मेरे आंखों के सामने आएगा देख लेना सब खबर यही होता है. मुझे भी देखता हूँ. ऐसा नहीं हो सकता. ऐसा नहीं हो सकता. फिर एक बार देखता हूँ. या अल्लाह परवरदिगार, मेरे मालिक पे जाता. आजा आजा मेरे आंखों के सामने केवल तेरी आंखें चाहिए. तू आएगा मुझे आना नहीं पड़ेगा. या मेरे खुदा इस बंदे की बात रखना. आजा आजा आजा. ये कैसी अनहोनी है. ये कैसी लीला है. ये कैसा चमत्कार है. मैंने जब मेरे यहाँ बंदे की मैंने अल्लाह को पुकारा जब तक मेरे आंखों के सामने तेरे ईश्वर की छवि आ रही है. ये कैसी अनहोनी है. ये कैसी लीला है. ये कैसा चमत्कार है. बादशाह अरे नेत्र का दैविकत्व आहे. आज तू नेत्र बंद करता असेल तुझ्या नेत्रासमोर तुझा अल्लाह होय हा पंढरीचा पांडुरंग उभा राहिला. अरे विश्वाच्या ठिकाणी प्रत्येक मानवा हा पंढरीचा पांडुरंग सामावलाय. पुण्याची धर्माच्या वेळी तुम्ही मानवाने उभारला. हिंदू धर्माचा येशू, ख्रिस्ती धर्माचा येशू आणि तुम्हा मुस्लिम धर्माचा अल्लाह या देवाची रूपाने गेले पण तत्व मात्र गेले आणि त्याच तत्वानुसार हा पंढरीचा पांडुरंग हा दर्शन देता झाला. हे ईश्वर, आज मैं जान गया हूँ. मेरा अल्लाह बड़वे ब्राह्मण और आपका ईश्वर कोई अलग नहीं है. सब एक ही है. ये ईश्वर मुझे क्षमा कर दीजिए. मेरे हाथों से बहुत सारे अन्याय अपराध हुए हैं. मुझे क्षमा कर दीजिए. मुझे क्षमा कर दीजिए. मुझे क्षमा कर दीजिए. बाळ गुरुदास मी तुला दिलेला शब्द आणि तुझी इच्छा आज मी परिपूर्ण करणार आहे. या देवाच्या दर्शनासाठी नामाचा त्याग करून पंढरपुराच्या दिशेने तू निघाला. हातपाय नसलेला हातचा देह घेऊन वेळत्या मार्गाने काट्या कुट्यांना न जुमानता त्या देवाच्या दर्शनाने तू निघाला आणि संप्रदाय स्थिरावलायस तोच्या नऊ क्षेत्राच्या ठिकाणी. आणि आज तुझे प्राण कंठास झाले तेव्हा काही कालावधीनंतर याच नऊ क्षेत्राच्या ठिकाणी तुझं प्राणोत्क्रमण होईल. प्राणोत्क्रम झाल्याच्या नंतर याच नऊ क्षेत्राच्या ठिकाणी असणारे भाविक भक्तजन तुझं समाधी मंदिर बांधतील आणि या समाधी मंदिराच्या ठिकाणी हा पंढरीचा पांडुरंग अंश रूपानं सदैव वास करेल. म्हणजे तुला अशा रीतीनं तू माझी इच्छा पूर्ण करणार. मी धन्य झालो भगवंत, धन्य झालो. एवढंच नव्हे तर या समाधी मंदिराच्या ठिकाणी
पूजा अर्चा करण्याचा मान मी ब्राह्मण समाजाला देतोय. आणि या समाधी मंदिराच्या ठिकाणी गाईच्या दुधापासून बनलेलं तूप त्याच तुपाचा दिवा अर्पित करण्याचा मान मी मराठा समाजाला देतोय. आणि या समाधी मंदिराच्या ठिकाणी सेवा करण्याचा मान सेवेकरी म्हणून मान तो मान हे बादशाह मी तुझ्या समाजाला देतोय. हे ईश्वर, एक मुस्लिम होकर भी ये भगवान तूने मेरे समाज को दिया है. धन्य है तू, धन्य है तेरे दिला ईश्वर, धन्य है तू, धन्य है. एवढंच नव्हे तर आजपर्यंत त्या देवाचे भाविक भक्तजन पंढरपुरात येऊन चंद्रभागेत स्नान करून माझं दर्शन घेतात. आणि पंढरपुराच्या ठिकाणी असणारं भक्तीचं प्रतीक म्हणजे ते दोन स्तंभ, गरुड स्तंभ आणि हनुमंत स्तंभ याचं दर्शन घेतात. पण याच्या पुढे प्रत्येक भक्ताला, प्रत्येक वारकऱ्याला पंढरपूर आल्यानंतर माझं दर्शन घेतल्यानंतर अथवा माझं दर्शन घेण्यापूर्वी यावं लागेल त्याच्या जवळ क्षेत्राच्या ठिकाणी म्हणजे या तुझ्या समाधी मंदिराच्या ठिकाणी येऊन तुझ्या समाधी मंदिराचं दर्शन घ्यावं लागेल. तर प्रत्येक भक्ताची, प्रत्येक वारकऱ्याची वारी परिपूर्ण होईल असा मंगलमय आशीर्वाद आहे. आणि बाळ कुमदास याच्या पुढे प्रत्येक जण तुला विठ्ठल भक्त कुमदास, विठ्ठल भक्त कुमदास म्हणून ओळखतो. या वेळा पांगळ्या देवाची भक्ती सार्थकी लावण्यासाठी पंढरपूर 7 कोस दूर असताना सुद्धा या लवळ प्रांतात या कपिल स्थानात तुम्हाला दर्शन देतात आला. तेव्हा तुझ्या दर्शनानं माझी पंढरीची वारी पूर्ण झाली. पण आज या भक्ती मार्गाने जाता जाता ब्राह्मण, मराठा आणि मुस्लिम समाजाचं ऐक्य तेव्हा तुझ्या तरी मी घडविलं गेलं. समता, ममता आणि बंधुता याची खऱ्या अर्थानं शिकवण देव म्हणून या साऱ्या जगताला तू करून देतात आला. आणि म्हणून आता मला जाता जाता तेव्हा जाता जाता सुद्धा आनंद झाला. आणि या आनंदात या साऱ्या भक्तांना मला एकच सांगावंसं वाटू लागले. वाणी कुर्मदासाची शिकवण एकाच